राधानगरी तालुक्यातील शासकीय इमारतींना अदानी कंपनीकडून स्मार्ट मीटरच्या गोंडस नावाखाली प्रीपेड मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे। राधानगरी तालुक्यातील सरपंच परिषदेनं स्मार्ट मीटर बसवण्याला विरोध केलाय। ग्रामपंचायत आणि इतर शासकीय इमारतींना सक्तीनाशी मीटर बसवली तर त्याला आमचा विरोध आहे। हे मीटर बसवण्याचं काम तात्काळ थांबवावं, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राधानगरी तालुक्यातील सरपंच परिषदेनं दिलाय। राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा त्याचबरोबर शासकीय इमारतीमध्ये अदानी कंपनीकडून स्मार्ट मीटरच्या गोंडस नावाखाली खासगी प्रीपेड मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे। या विरोधात राधानगरी तालुक्यातील सरपंच परिषदेनं तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील आणि पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना निवेदन दिलं। ग्रामपंचायतीमध्ये घरफाळा आणि पाणीपट्टीच्या वसुलीला डिसेंबर-जानेवारी महिन्यानंतर सुरुवात होते। मार्च महिन्याअखेर गावातील 60 ते 70% वसुली होते। राहिलेल्या वसुलीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते। असं असताना जर प्रीपेड मीटर बसवलं तर त्यासाठी आगाऊ पैसे द्यावे लागतील। ग्रामपंचायत आणि शासकीय कार्यालयात अगोदर पैसे देण्याची पद्धतच नाही। असं असताना प्रीपेड मीटर बसली तर त्याची बिलं कशातून भागवायची असा प्रश्न उभा राहणार आहे। त्यामुळे अदानी कंपनीकडून बसवली जाणारी प्रीपेड मीटर तात्काळ थांबवावीत, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा राधानगरी तालुक्यातील सरपंच परिषदेनं दिलाय। मुळात ग्रामपंचायतींची परिस्थिती आता अशी आहे की साधारण डिसेंबरपासून मार्चपर्यंत आमचा गावातला वसूल असतोय। घरफळा असेल, पाणीपट्टी असेल किंवा दुकानांचा कर असेल, हा 2-3 महिन्यातच आमचा वसूल होत असतोय आणि ह्या 2-3 महिन्यात वसूल होतोय आणि मग 2-3 महिन्यातच आम्ही ती पैशाची व्यवस्था करून ते आम्ही लाईट बिल ह्याच्यापूर्वी MSBकडे भरत होतो। पण आता जर महिन्याला जर ते आम्हाला लाईट बिल भरायचं असेल ॲडव्हान्समध्ये तर ते कुठल्याही ग्रामपंचायतीला शक्य नाही आणि म्हणून हे मीटर न जोडता आमचं पूर्वीपासूनचं रिडिंगचं मीटर आहे त्याप्रमाणे आमची आकारणी, वार्षिक आकारणी किंवा 6 महिन्याची किंवा वार्षिक आकारणी करून आम्हाला जरी बिल दिलं तरी आम्ही ते भरू शकतोय। पण महिन्याला जर ती प्रीपेड मीटर करून जर लाईट वापरा म्हणत असतील तर कुठल्याही ग्रामपंचायतीला ते शक्य होणार नाही। प्रीपेड मीटरच्या विरोधातील निवेदन सरपंच परिषदेनं राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांना दिलं। यावेळी धीरज डोंगळे, दयानंद कांबळे, प्रभाकर पाटील, शहाजी पाटील, मोहन पाटील, शिवाजी चौगुले, सर्जेराव यादव, रणधीर मोरे, जयवंत बर्गे, प्रल्हाद पाटील, संदीप पाटील उपस्थित होते।